मुंबईतील मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर घोटाळा आहे। मंत्री आशिष शेलार यांच्या मतदारसंघात बोगस मतदार असल्याचा आरोप या ठिकाणी मनसेच्या संदीप देशपांडे यांनी केला आहे। त्या किनारा बिल्डिंग मध्ये जे फ्लॅट आहेत ते 1 नंबर ते 14 नंबर फ्लॅट आहेत। मग 77K हा घर क्रमांक कुठनं आला आणि मग तो जर घर क्रमांक ते नाहीच आहे तर त्याची नोंदणी ही निवडणूक आयोगाने कशी केली आणि मग आशिष शेलार हे सगळं होईपर्यंत झोपले होते का की एका मुसलमानाचं नाव त्यांच्या 3 बिल्डिंग बाजूला असलेल्या बिल्डिंग मध्ये होतंय आणि आशिष शेलारांना पत्ता नाही। आशिष शेलारांनी झोपायचं काम केलंय का यांच्या नावावर यांचं नाव जाणीवपूर्वक घुसवण्यात आलं हा संशोधनाचा विषय। आमचा का आशिष शेलारांवर कुठला आरोप नाहीये, पण मग आशिष शेलार जागरूक नाहीत का हा महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो। त्यावर आता भाजपने ही प्रतिक्रिया दिली आहे, पाहूया आपण। भाजप नेते आशिषजी शेलार यांच्या मतदारसंघामध्ये दुबार नावं आहेत, त्यांच्या घराच्या बाजूला दुबार नावं आहेत म्हणून आशिषजींना दोष देण्याचा प्रयत्न संदीपजी देशपांडे करतायत। याऐवजी देशपांडे यांनी वरळी मतदारसंघामध्ये थोडं लक्ष दिलं असतं तर त्यांचा जास्त उपयोग झाला असता। खरं तर जाणीवपूर्वक महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं हिंदू दुबार मतदारावरच आक्षेप घेतला जातोय। तुम्ही कुठेही मुस्लिम दुबार मतदार किंवा अल्पसंख्याक दुबार मतदारांवर आक्षेप घेत नाही, हा आमचा मुद्दा आहे। आशिषजींच्या मतदारसंघामध्ये काय असेल तर त्याची रीतसर तक्रार निवडणूक आयोगाकडे निश्चित करा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।